दैनंदिनीमध्ये त्याच्यामध्ये संतुलित आहार, योग्य आहार त्यांनी मोजका, नेमका, आपण असं म्हणतो बघा की जर तुम्ही आहार हा जर औषधं समजून घेतला, औषधं कशा आपण मोजून तोलून मापून घेत असतो, तसा जर आहार तुम्ही औषधासारखा घेतला तर तुम्हाला जास्त औषधं लागणार नाही. आणि जर आहार तुम्ही कसाही घेतला, त्याला औषध समजून नाही घेतलं तर तुम्हाला औषधं एवढी घ्यावी लागतील की ते जेवणासारखी होतील, आहारासारखी औषधं घ्यावी लागतील, एवढी औषधं घ्यावी लागतील. म्हणून हे टाळलं पाहिजे. तसंच व्यायाम नियमित करणं हा पण प्रोटेक्टिव्ह फॅक्टर आहे. झोप पुरेशी घेणं, शांत गाढ असणं, पाणी पुरेशा प्रमाणामध्ये नियमित दररोजचं पिणं, पाणी कमी नाही पडू दिलं पाहिजे. तसंच योगा किंवा ध्यानधारणा, मानसिकतेकरता करणं, मेडिटेशन करणं, स्वच्छता पाळणं शरीराची, मनाची आणि आतून बाहेरून पण हे पाळणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच लसीकरण हा एक प्रोटेक्टिव्ह फॅक्टर महत्त्वाचा आहे. योग्य वयामध्ये योग्य वेळेला